वाशिम जिल्ह्यामध्ये जो काल संध्याकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला, त्यासोबतच काही ठिकाणी गाराही पडल्या. त्या गारा आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेल्या कांदा बीजाचं नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकता हे कांदा बीज येत्या काही दिवसात पूर्णतः निघणार होतं आणि शेतकऱ्याच्या हातात चांगला पैसा येणार होता. मात्र हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गानं हिरावलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा यासह अनेक ठिकाणी जे काही कांदा बीज पेरलं होतं त्याचं तर प्रचंड नुकसान झालं. यासोबतच भाजीपाला तसेच काही ठिकाणी काढण्यात आलेला गहू होता, तो जास्त प्रमाणात नाही, मात्र त्याचंही प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. ऐन काढणीच्या तोंडावर जो काही निसर्गानं घात केला त्यामुळे शेतकरी मोठे हवालदिल झाले आहे. या शेतीवर हे जे काही कांदा बीज पाहतो यावर शेतकऱ्यांना मोठा खर्चही केला होता, मात्र 50% अधिक या कांदा बीजाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. जो काही खर्च लावलेला आहे तोही कदाचित वसूल होणार नाही. त्यामुळे शेतकरी मोठे आर्थिक संकटात सापडलेले आहे. मी आहे या भागातील जे काही शेतकरी आहे त्यांच्यासोबत या शेतीचं जे काही नुकसान झालं ते आपण त्यांना विचारूया की किती नुकसान झालं आणि निसर्गानं नेमकं काय आघात केला. दादा मला सांगा, नेमकं तुम्हाला किती उत्पादन होणार होतं, किती आहे हे? माझं नाव रमेश गोवे. मी सोनखास येथील रहिवासी असून माझ्या शेतात 3 एकर बिजवाई कांदा आहे सर. त्याच्या काल झालेल्या पावसामुळे गायपीटीमुळे जवळजवळ 50 ते 60% वर नुकसान झालेलं आहे सर. जवळपास मी याला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च करून पदरात तेवढे वसूल होतील किंवा नाही याची अपेक्षा नाही आहे सर. काय सांगाल तरी शासनाने मला असं वाटतं भरीव याची पोट पंचनामे करून यांना मदत, नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती. खरंच शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे, कारण जो काही कांदा बीज आहे ते हाती येणार होतं आणि त्यातून चांगलं उत्पादन होणार होतं, कारण खरीपाचंही प्रचंड नुकसान झालं होतं. कसं बसं हे पीक हाती आलं, मात्र शेवटच्या क्षणी हे उद्ध्वस्त झालंय. आणखी काही शेतकरी काय सांगा? भरपूर पाऊस झाला, भरपूर गारा झाल्या, भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शासनाने याची दखल घेऊन याची मदत द्यावी अशी पंचनामे करून मी शासनाला विनंती करतो. आणखी काही शेतकरी आहे या भागातील ज्यांचं नुकसान झालेलं आहे, काय सांगाल दादा? माझं नाव साहेबराव गोरे, सोनखास येथील रहिवासी आहे आणि 1.5 एकर कांदा आहे. रात्री वारं इतकं सुटलं होतं की वावरात यायला पण भेवाट्याच्या रस्त्यानं इतकं वारं सुटलं होतं. असं गोळा झालेला कांदा एका जागेवर पूर्ण उडून असा, म्हणजे असा साईडनं गेला, इकडे गेला, तिकडे गेला, पूर्ण इतकं नुकसान झालं. गारा, पाणी, पाऊस, इतक्या महागा मोलाचं बिया आणि खर्च करून जर अशी परिस्थिती होत असेल तर शेतकऱ्यावर काहीतरी शासनाने याच्यावर काही निर्णय द्यावा, ताबडतोब पंचनामे करून काही ना काही मदत द्यावी. अच्छा, असं तुमची मागणी आहे, मदत द्यायला पाहिजे, कारण प्रचंड असं नुकसान आहे. आणखी काही शेतकरी आहे, दादा काय सांगाल तुम्ही? काल संध्याकाळी अतिवृष्टी, वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये फळपिके, भाजीपाला पिके, आंबा व इतर हळद अशा पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी बांधवांना आर्थिक संकटात या अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे. तरी शासनाने या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरसकट भरीव मदत देऊन आर्थिक हातभार लावा अशी शासनाकडे एक शेतकरी म्हणून माझी विनंती आहे. खरंच या शेतकऱ्यांना जर उभारी द्यावायची असेल या नैसर्गिक संकटापासून, तर या सर्व पीक नुकसानीचे पंचनामे करावे आणि भरीव अशी आर्थिक मदत द्यावी, तेव्हाच हे शेतकरी आर्थिक संकटातून उभारी घेऊ शकतील. व्हिडिओ जर्नलिस्ट बालाजी ठेंगडेसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, वाशिम.